मेळघाटातील दुर्गम भागातील जैतादेही या गावामध्ये सोच या बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने उन्हाळ्यातील उष्ण तापमानापासून पक्ष्यांचे संरक्षण व्हावे याकरिता एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला। सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी संस्था सोच त्यांच्या वतीने जैतादेही या जिल्हा परिषद शाळेमध्ये मातीच्या पात्राचे वितरण करण्यात आले। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे या वाढत्या तापमानापासून पर्यावरणातील पक्ष्यांचे रक्षण करणे होय, तसेच भविष्यातील जी पिढी जिल्हा परिषद शाळेत शिकत आहे अशा चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या मनातही पर्यावरणाविषयी आस्था निर्माण करणे हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण हेतू या सामाजिक कार्याचा होता। सामान्यतः अनेक संस्था शहरी भागात असे उपक्रम राबवतात, पण दुर्गम भागात याकरिता राबवण्यात आलेला आहे। कारण असे काही उपक्रम या भागात कधी कधी पोहोचत नाही, कारण खूप सामाजिक संस्थांना असेही वाटते की अजूनही मेळघाट हे थंड प्रदेशात आहे। परंतु संस्थेने जेव्हा बारकाईने हा अभ्यास केला तेव्हा त्यांना असे जाणवले की मेळघाटातील गावातही पक्ष्यांवरती तेवढाच उष्णतामानाचा प्रभाव पडतो जेवढा परिणाम हा शहरातील पक्ष्यांवर होतो। त्यामुळे सोच संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रुपेश बाजपेयी पुढाकार घेऊन या मातीच्या भांड्यांचे वितरण जैतादेही शाळेमध्ये केले। विशेष बाब म्हणजे या वितरणादरम्यान भगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालयातील निवासी शिबिरही सुरू होता। त्यामुळे त्या दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक पथकातील विद्यार्थ्यांनाही या गोष्टीची जाणीव झाली। तसेच या कार्यक्रमासाठी जैतादेही शाळेतील मुख्याध्यापक जामुनकर तसेच महाराष्ट्र आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त राठी भगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर सचिन भागवत, बीएसपी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी अंकुश तुरखडे, महिला अधिकारी डॉक्टर दयाश्री कोकाटे, प्राध्यापक स्वाती वानखडे, प्राध्यापक सुचिता तुरखडे, प्राध्यापिका प्रीती नवरे उपस्थित होत्या। तर आज आपण जैतादेही या गावामध्ये सोच या संस्थेकडून येणाऱ्या उन्हाळ्यात पक्ष्यांच्या संरक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण कार्य करण्यात येत आहे की हल्ली पक्षी तर आहे पण त्यांची संख्या दिवसेंदिवस याच्यामुळे कमी शकते की ग्लोबल वॉर्मिंग जो चिंतेचा विषय आहे त्याच्यामुळे आता वातावरणातली जी ऊन आहे त्यांना सहन नाही होत, त्यामुळे ते पाण्यासाठी इकडे तिकडे भटकतात। पण जर त्यांना अशा जागी पाणी भेटलं तर पक्षात एक मानसिकता आहे की तुम्ही ते पक्षी एका जागी जर पाणी प्यायला गेले आणि तिथे त्यांना नियमित पाणी दिसलं तर ते परत त्या दिवशी त्याच वेळी येतात। आणि माणसांचं जे कर्तव्य आहे, कालापा संविधानबद्दल शिकतो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स म्हणजे मार्गदर्शक तत्व याचे सांगितलेलं आहे की भारतातल्या लोकांचं कर्तव्य आहे की पर्यावरणाचे संरक्षण करावं। तर आपण सोच संस्थेच्या माध्यमातून हा एक लहानसा प्रयत्न करत आहे। याच्यात आज आपण आदरणीय भागवत सर, फिजिकल डायरेक्टर बीएसपी महाविद्यालय, तसेच जैतादेहीचे आदर्श शिक्षक पुरस्कार राठी सर व जामुनकर सर यांच्या सहयोगातून आपण हा कार्यक्रम घेत आहे। भविष्यातही जर येथील विद्यार्थ्यांनी रोज नोंद घेऊन मला जर व्हिडिओ सर तुम्ही अपलोड केला तर मी तुम्हाला पक्ष्यांसाठी घरटे सुद्धा बनवून देईन असं मी तुम्हाला इथे आश्वासन देतो व यापुढे तुम्ही मला सहकार्य करत राहणार ही अपेक्षा करतो। रुपेश बाजपेयी सह पंकज साबू, विदर्भ न्यूज, अचलपूर।